बसच्या अपघातात 17 जण जिवंत जळाले. भयावह घटनेनं सर्व हादरले. आता धक्कादायक कारणही आलं समोर. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एक बस आणि कंटेनरचा आज पहाटे भीषण अपघात झालाय. कंटेनर ट्रकने आराम बसला धडक दिल्याने अपघातात 17 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 15पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. कंटेनर ट्रकने दुभाजकाला धडक दिल्यावर समोरून येणाऱ्या आराम बसला धडकली. त्यामुळे कंटेनर ट्रकची डिझेल टाकी फुटली आणि ठिणग्या उडाल्या. यामुळे आराम बसला आग लागली. आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आराम बसचा चालक आणि क्लीनरने बसमधून उडी मारल्याने ते बचावले, पण कंटेनरचा ट्रक चालक आणि क्लीनर यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय. बसमधून एकूण 32 प्रवासी प्रवास करत होते. सदर बस गोकर्णला निघाली होती. बसने पेट घेतल्यावर बसमधील काही प्रवाशांना बस बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती उत्तर विभागाचे IGP डॉ. रविकांते गौडा यांनी दिली आहे. जखमींना हिरियूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कंटेनर ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. अपघातातील मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत झालेल्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, चित्रदुर्ग, कर्नाटक.